मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना म्हणजे त्या ठिकाणी प्रोत्साहन योजना आहे MAPS। तर याच्यामध्ये अपडेट आपण नेहमी देत असतो। तर अप्रेंटिसशिप करणाऱ्या मुलांसाठी एक शासनाची प्रोत्साहन योजना आहे, ज्याच्यामध्ये या मुलांना 3,500 रुपये दर महिन्याला मिळतात। त्याबद्दल अपडेट आपण नेहमी देत असतो। तर यामध्ये मुलांना रजिस्ट्रेशन करताना आता अलर्ट येतो आहे, याबद्दल मुलांच्या शंका आहेत। मेन्शन अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट असा जो येतो आहे एरर, तो काय येतो आहे आणि कधी जाईल हा एरर, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हा जो अलर्ट आहे किंवा हा जो एरर आहे तो कसा जाईल आणि तुम्हाला 42,000 रुपये कशा प्रकारे मिळतील हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। सगळे व्हिडिओ या ठिकाणी अपडेट केलेले आहेत आणि तुम्ही जर चॅनलवर सबस्क्राइब केलं तर तुम्हाला रोजचे अपडेट तुम्हाला मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलला MAPS ची प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आहेत। तर MAPS स्कीम रजिस्ट्रेशन म्हणून कालच एक 8 दिवसापूर्वी प्लेलिस्ट बनवली। त्याच्यामध्ये इयरली क्लेम कसा करावा आणि मंथली क्लेम कसा करावा आणि काही चुका होतात याबद्दल सुद्धा डिटेल दिलेली आहे। आणि हे केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 42,000 रुपये मिळतात। परंतु बऱ्याच मुलांना आता शंका आहे की या ठिकाणी एक एरर येतो आहे, तो म्हणजे मेन्शन कॉन्ट्रॅक्ट डज नॉट एक्झिस्ट। तर तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन करायला जाल, आता MAPSच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। आता इथे आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करतो। आता इथे बघा वाटप झालेलं आहे, 302 कोटीच्या वर आता वाटप झालेलं आहे। त्यामुळे सतत पैसे या ठिकाणी वाटप होत आहे। तर तुम्ही लवकरात लवकर क्लेम करा। 31 मार्चपर्यंत सगळं वाटप हे होत राहणार आहे। थोडे थोडे विद्यार्थी या ठिकाणी जसे जसे क्लेम पास केले जातात तसे तसे वाटप या ठिकाणी होत राहणार आहे। ज्यांचे अप्रेंटिस कंप्लीट झाले असेल, ज्यांचे अप्रेंटिस चालू असेल, त्या सगळ्यांना हे वाटप होत असतं। तर इथे तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर गो टू वेबसाईट म्हटलं जातं आणि या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन पेज ओपन होतो। तर या रजिस्ट्रेशन पेज म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे, यामध्ये इथे एक अप्रेंटिसशिप नंबर एंटर करायचा आहे, जो तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर आलेला असतो किंवा तुमचा रजिस्ट्रेशन तुम्ही जे NAPS वेबसाईटवर केलेला आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर जर केलेला आहे, तो नंबर इथे एंटर करायचा आहे। आता इथे मी A वाला नंबर एंटर केलेला आहे, बाकीचं मी हाईड केलेला आहे। तर इथे एंटर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज येतोय, मेन्शन अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट। तर याच्यापूर्वी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा सदर एरर येत होता, तर त्याबद्दल आपण बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत। तर हा एरर काय येतो ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। तर तुम्हाला आता हा अलर्ट एरर म्हणजे मेन्शन अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट, जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकलाय तो तुम्ही एक्झिस्ट नाही असं म्हटलं जातं, म्हणजेच हा एक प्रकारचा एरर म्हणू आपण याला। तर हा एरर काय येतो, तर पहिलं म्हणजे तुम्ही अप्रेंटिसशिप नंबर चुकीचा एंटर केलेला असू शकतो। ही तो पहिलीच म्हणजे तुम्ही जो अप्रेंटिसशिप नंबर आता एंटर करता त्या पेजला, तर तो एक चुकीचा असल्यास अशा प्रकारचा एरर येतो। दुसरं म्हणजे तुम्ही अगोदर जर काय केलं असेल, अप्रेंटिसशिप नंबर टाकून जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि परत तुमचं डबल कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं, असं मागच्या वर्षी बऱ्याच अडचणी आल्या। यामध्ये कंपनीने डबल कॉन्ट्रॅक्ट केले होते, मग यामध्ये डबल असलेले कॉन्ट्रॅक्ट डिलीट केले आणि त्यावेळी हा एरर परत सुरू झालेला होता। म्हणजे साधारण 8,000च्या वर कॉन्ट्रॅक्ट डिलीट केले होते। तर ज्यांचे गेल्या वर्षीचे एरर जे आहेत ते जर गेले नसतील तर तुम्ही तुमच्या BTRI सेंटरला भेट द्यायची आहे। जर जुने विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना एरर येतो आहे त्यांच्यासाठी आहे। तर ते हा एरर काय, तर त्यांचे डबल कॉन्ट्रॅक्ट झालेले असणार। कंपनीने 2-2 कॉन्ट्रॅक्ट केले आणि मग या ठिकाणी तुम्हाला 42,000 रुपये न मिळता तुम्हाला हा एरर येतो आहे। तिसरं म्हणजे आत्ताच यावर्षी जे फ्रेश कॉन्ट्रॅक्ट केले जात आहेत त्यांच्यासाठी हा एरर येणं अपेक्षित आहे, कारण तुमचा जो डाटा आहे तो अद्याप म्हणजे तुमचा NAPS वरून डाटा जो आहे तो लिंक किंवा सिंक केला जातो, अपलोड केला जातो MAPS वेबसाईटवर। म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्ट केलेला डाटा MAPSच्या वेबसाईटवर अद्याप अपलोड जर झालेला नसेल किंवा लिंक केला नसेल, सिंक केला नसेल, तर हा एरर येतो आहे। तर ह्या मुलांसाठी तुम्ही 1-2 महिने थांबा। आता साधारण तुमचं अप्रेंटिसशिप लागल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यात हा डाटा अपलोड होतो, कारण त्याला बऱ्याच
प्रोसेस आहेत शासकीय चाकोरीतून जातात त्या, म्हणजे अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट जे झाले ते या ठिकाणी ITIमध्ये जो BTRI सेंटर असतो त्यांच्याकडून अप्रूव्ह केले जातात आणि मगच ते त्या ठिकाणी या वेबसाईटवर जातात. त्यामुळे हा एक लिंक बऱ्याच मुलांचा मुद्दा आहे की ज्या मुलांचं फ्रेश कॉन्ट्रॅक्ट आहे, यावर्षी नवीन अप्रेंटिस झाले, त्यांना हा एरर येणारच आहे. साधारण 1-2-3 महिन्यानंतर हा एरर तुमचा जाणार. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट आत्ता दिवाळी संपल्यानंतर सगळे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट जे जनरेट केलेले आहेत कंपनीकडून ते आता अप्रूव्ह केले जातील आणि मग हा डाटा वेबसाईटवर जाईल. म्हणजे चुकीचे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी वेबसाईटवर जायला नको म्हणून हा एरर येतो आहे. तर तुमचं जोपर्यंत BTRI कडून अप्रूव्ह होणार नाही त्यानंतरच ते सगळं या वेबसाईटवर जाईल. याला साधारण 1 महिना 2 महिने तरी लागू शकतात. म्हणजे डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमचा क्लेम होणार आहे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, तर तुम्ही कंपनीकडे जर डबल कॉन्ट्रॅक्ट झाले असेल तुमची वेबसाईटवर लॉग इन करून बघा आणि लॉग इन केल्यानंतर लक्षात येईल की तुमचे 2-2 कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यामुळे हा एरर येतो आहे आणि तो तुमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी डिलीट केलेला असणार. म्हणजे तुमचा नंबरच त्या ठिकाणी सिस्टीममधून काढून टाकलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबरच काढून टाकले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तो एरर येत आहे. तर असे जर एरर हे गेले नसल्यास तुम्हाला प्रत्यक्ष BTRI कडे ॲप्लिकेशन द्यावं लागणार आहे जे जुने विद्यार्थी आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी फक्त वेट अँड वॉच, फक्त 1 महिना वाट बघा, तुमचे सगळे हे प्रॉब्लेम सुटून जातील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. खाली ज्यांना क्लेमचा इश्यू असेल त्यांना खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजेच तुम्हाला त्यासंबंधी इत्थंभूत माहिती दिली जाईल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.